माझ्याबद्दल लोक काय म्हणतील या एकाच प्रश्नामुळे आपण कित्येक डिसिजन्स घेणं थांबवतो, किती स्वप्न मारून टाकतो. जर आजपासून तुम्हाला लोकांच्या मतांची काहीच भीती वाटली नाही, तर तुम्ही आयुष्यात काय काय करू शकाल याविषयी कधी विचार केलाय का? या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत, लोक काय विचार करतील याची काळजी करणं आपल्याला आतून कसं तोडून टाकतं. समोरच्याचं वागणं पर्सनली न घेण्याचं विज्ञान काय, आणि ही काळजी सोडल्यानंतर तुम्ही किती मोकळं आणि ताकदीचं आयुष्य जगू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी काही अशा प्रॅक्टिकल माइंडसेट शिफ्ट करण्याबद्दलच्या टिप्स सांगणार आहे जे तुम्ही आजपासून लगेच वापरू शकता. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोइक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नंबर 1, लोकांचं वागणं आणि मिरर इफेक्ट. एखादा माणूस तुमच्याशी कडक वागतो, अपमानास्पद बोलतो किंवा क्रूरपणे वागतो, तेव्हा आपोआप आपल्याला असं वाटायला लागतं की माझ्यातच काहीतरी चूक आहे. पण बहुतेक वेळा तो जे काही वागतोय ते तुमच्याबद्दल नसतं, तर ते त्याच्यात स्वतःच्या भूतकाळातील ज्या जखमा आहेत त्याबद्दलचं ते वागणं असतं. तो माणूस स्वतःचा राग, त्याच्यातल्या कमीपणा, त्याचं अपयश किंवा त्याच्याकडून न सुटलेले जे काही प्रश्न असतील, या सगळ्यांचा भार तुमच्यावर टाकत असतो. हे सगळं एका आरशासारखं असतं. ते तुम्हाला वाईट बोलतात तेव्हा तुमचं नाही तर त्यांचंच चारित्र्य दिसून यायला लागतं. जेव्हा तुम्ही हे समजून घ्याल की हे वागणं माझ्याबद्दल नाही तर हे त्यांच्याबद्दलच आहे, तेव्हा मी वाईट आहे असा होणारा तुमचा जो भ्रम आहे तो तुटल्या जातो आणि तुम्हाला आतून मुक्त झाल्यासारखं फील व्हायला लागतं. नंबर 2, मुखवट्या मागचं दुःख ओळखा. सगळीच लोक त्यांच्या चेहऱ्यावर एक मास्क घालून फिरत असतात. कुणी खूप स्ट्रॉंग असल्याचा मास्क घालतो, तर कुणी खूप खुश आहे. कुणी मनमोकळा स्वभाव असल्याचा मास्क घालतो, तर कुणी खूप कॉन्फिडंट असल्याचा मास्क घालून फिरताना आपल्याला दिसतो. पण ह्या मुखवट्या मागे लपलेले चेहरे हे वेगवेगळे असतात. समोरून दिसणाऱ्या आनंदी मुखवट्या मागे बऱ्याच वेळेला एक दुखावलेलं, घाबरलेलं किंवा प्रेम मिळावं म्हणून तडफडणारं एक लहान मूल, जे कधी मोठं झालंच नाही, असं काहीतरी लपून बसलेलं आपल्याला दिसून येतं. समोरचा काहीतरी कठोर वागत असला तरी आत तो देखील कुठल्या ना कुठल्या त्रासातून जातच असतो. जेव्हा तुम्ही हे तुमच्या डोक्यात ठेवून सगळ्याकडे पाहायला लागता ना, तेव्हा तुम्ही लोक तुमच्याविषयी काय बोलतील याविषयी विचार न करता आणि याविषयी न घाबरता तुम्ही त्यांच्या दुःखाकडे माणुसकीच्या दृष्टीने म्हणजेच कंपॅशनने पाहायला लागता. आणि जेव्हा तुम्ही असं करायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला त्यांची भीती वाटणार नाही. नंबर 3, लोकांना एक फॅक्ट म्हणून स्वीकारा. आपल्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की तो खोटं का बोलतो, ती माझ्याशी असंच का वागते. पण मनातलं साधं उत्तर आपल्याला जाणून घ्यावं लागेल की कारण तो लबाड आहे, कारण ती तशीच आहे. लबाड माणूस खोटच बोलेल ना, विंचू डंखच मारेल ना. आता मानसशास्त्रानुसार जर तुम्ही बघाल तर लोक त्यांचा मूळ स्वभाव काय आहे, त्यांची वाढ कोणत्या वातावरणात झालेली आहे आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते ते कोणते व्हॅल्यूज जपतात, यावरूनच ते कसं वागणार आहेत हे डिसाईड होत असतं. तुम्ही संपूर्ण जग बदलू शकणार नाही. तुम्ही लोकांचा मूळ स्वभाव काय आहे किंवा ते सध्या काय फील करतायत हे तुम्ही बदलू शकणार नाही किंवा त्यावर कसलंही नियंत्रण करू शकणार नाही. पण तुम्ही लोकांना ते जसे आहेत तसेच ॲज अ फॅक्ट म्हणून स्वीकारू शकता. हा माणूस असाच आहे, तो तसाच वागणार. जेव्हा तुम्ही हे स्वीकारताना, तेव्हा त्याला बदलण्याची किंवा त्याला तुमचं मत पटवून देण्याची धडपड करणं हे तुम्ही बंद करता. आणि यामुळेच तुमचा मेंटल स्ट्रेस देखील खूप कमी होताना तुम्हाला दिसून येईल. नंबर 4, बॉडी लँग्वेज आणि देखाव्याचा इफेक्ट. लोक तुमची पारख बऱ्याचदा तुमच्या बाह्य रूपावरून करत असतात. तुम्ही कसे दिसताय, तुमच्या बोलण्यात तुमचा आवाजाचा टोन कसा आहे किंवा तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे, यावरून ते तुम्हाला कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा कधी आपला या लोकांशी संपर्क येतो, तेव्हा सुमारे 95% संवाद हा शब्दांशिवाय होत असतो. म्हणजेच तुमच्या शब्दांपेक्षा तुम्ही तिथे
कोणत्या अवस्थेत उपस्थित आहात, तुमचं प्रेझेन्स काय आहे, हेच जास्त बोलत असतं. आता याचा अर्थ म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज जर घाबरलेली किंवा नर्वस अशी असेल आणि आतून तुम्ही लोक काय म्हणतील याची काळजी जर करत असाल, तर लोक तुम्हाला कमी समजण्याची शक्यताही जास्त असते. आता यावर उपाय म्हणजे पाठ सरळ ठेवा, खांदे सैल असू द्या, नजर स्थिर असू द्या आणि पूर्णपणे रिलॅक्स अवस्थेत राहा. आवाजात स्पष्टता असू द्या आणि कामनेस असू द्या. जितकं तुम्ही कम्फर्टेबल दिसाल, तितकंच लोक तुमच्यावर जजमेंट कमी करतील. नंबर 5, गरजा कमी, ताकद वाढवा. कोणत्याही नात्यातली खरी ताकद ही कोणाकडे असते माहितीये का? ज्या व्यक्तीची गरज कमी आणि जो समोरच्याकडून कोणतीच अपेक्षा करत नाही, त्याच्याकडे सर्वात जास्त ताकद असते. जर तुम्हाला सतत त्याने मला अप्रूव्ह केलं पाहिजे, त्याला मी आवडलं पाहिजे किंवा त्याचं माझ्याविषयीचं मत पॉझिटिव्हच असलं पाहिजे असं वाटत असेल, तर तुम्ही तिथेच घरंगळत राहाल. तुम्ही इमोशनली वीक असलेल्या पोझिशनमध्ये येऊन लोक जसं म्हणतील, लोक तुम्हाला जसं वागवत असतील तसेच वागू लागाल. पण हे उलट फिरवायचं असेल आणि तुमची ही ताकद तुमच्याकडे वळवून घ्यायची असेल, तुम्हाला मिळवायची असेल, तर दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर रिॲक्शन देऊ नका. तुम्हाला फरक पडायला नको. कुणी तारीफ करतंय यानेही नाही आणि कुणी अपमान करत असेल तर यानेही नाही. आता यात तुझं मत हे तुझं आहे, माझी किंमत ही माझ्या हातात आहे, हा ॲटिट्यूड आपल्याला ठेवायला हवा. नंबर 6, स्वतःला माफ करा. जोपर्यंत तुम्ही भूतकाळातल्या चुकांबद्दल स्वतःला सतत दोष देत राहता ना, स्वतःचीच लाज बाळगता किंवा मी फारच वाईट आहे अशा विचारांचं गिल्ट जर बाळगत असाल, तोपर्यंत लोक तुमच्याबद्दल काय बोलतील, काय उकरून काढतील याविषयीची भीती सतत तुमच्या मनात प्रचंड प्रमाणात वाढायला लागेल. यात तुम्हाला सेल्फ फॉरगिव्हनेस याचा सराव करावा लागेल. म्हणजेच मी चुकलो, पण मी या चुकीतून काहीतरी शिकलो आहे आणि आज मी एक वेगळा व्यक्ती बनू शकलो आहे. एकदा जर का आतून तुम्ही जर स्वतःला अशा प्रकारे माफ केलं, की इतरांचा जजमेंट तुम्हाला धोकादायक वाटणार नाही. नंबर 7, खरं स्वातंत्र्य, चुकीचं समजलं जाण्याची तयारी. तुम्हाला लोकांच्या मनात तुमच्याबद्दल काय चाललंय हे पूर्णपणे कधीच कळू शकणार नाही. 100 लोकांच्या मनात तुमचे 100 प्रकारचे वेगवेगळे व्हर्जन्स असतात, पण तुम्हाला ते 100 व्हर्जन्स कोणते हे जाणून घ्यायची काही एक गरज नाही. जेव्हा तुम्ही हे मान्य करताना, तेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे क्षमा करू शकता आणि स्वतःला हवं तसं जगू शकता. आणि यापेक्षाही सर्वात महत्वाचं म्हणजे लोक मला चुकीचं समजतील तर माझी तयारी आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास तुम्ही तुमच्या मनात ठेवू शकता. तुमच्या आयुष्यातली खरी शांती ही कुठून येते माहितीये का? जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता की सगळ्यांना हॅपी ठेवणं हे माझं काम नाही, तर फक्त स्वतःशी प्रामाणिक राहणं हे माझं काम आहे. आणि जेव्हा तुम्ही या गोष्टीप्रमाणे वागायला लागता, तेव्हा तुमच्या जीवनावर तुमचं नियंत्रण येतं आणि लोकांचं मत तुम्हाला मॅटर करत नाही. नंबर 8, तुम्ही इतरांना ओळखत नाही. आपल्याला वाटतं की मी माझ्या जोडीदाराला तर पूर्णपणे ओळखतो किंवा माझी मुलं, माझा बॉस किंवा माझे पॅरेंट्स कसे आहेत ते मला पूर्णपणे ठाऊक आहेत. पण प्रत्यक्षात हे सगळंच वेगळं असतं. आपण आपलेच अनुभव, अपेक्षा आणि भीती यासारख्या गोष्टींचे फिल्टर्स त्यांच्या समोर चढवून त्यांना पाहत असतो. म्हणजे खऱ्या स्वरूपाऐवजी आपल्या कल्पनेत ते जसे आहेत ते आपण पाहत असतो. याचा अर्थ म्हणजे समोरचा नेमका आपल्याबद्दल काय विचार करतोय हे आपण 100% कधीच जाणून घेऊ शकणार नाही. लोक आपल्या कितीही जवळची असली तरी त्यांचं एक वेगळं अस्तित्व असतं. जेव्हा आपण हे मान्य करतो, तेव्हा आपण लोक काय विचार करतील या कल्पनेला तेवढं महत्त्व देणार नाही. तर मित्र हो, हा मुखवटा उतरवा आणि स्वतःला आरशात बघा. तुम्ही जसे आहात तसेच परिपूर्ण आहात. लोकांचं काम आहे बोलणं, लोगों का काम है कहना. तुमचं काम आहे तुमचं स्वतःचं आयुष्य जगणं. स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहा आणि जग आपोआप जुळवून घेईल. धन्यवाद मित्र हो.